नगफुटीच्या पावसात बैलजोडी वाहून गेली, शेतकऱ्यांच्या व्यथेला कोण देणार न्याय? नगफुटीच्या पावसाने हिवरखेड, तालुका सिंदखेड राजा येथील एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर काळोख पसरवला। आपल्या जीवासारख्या मानलेल्या खिल्लार बैलजोडीचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहताना शेतकरी काशीनाथ रामराव नागरे यांना आलेलं दुःख शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे। सांगा सरकार मायबापा, शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं, असा हंबरडा आता गावात उठत आहे। नगफुटीने ओढ्यात आलेल्या पाण्याने घेतला बैलजोडीचा जीव। आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 ते 4 च्या सुमारास अचानक आलेल्या ढगफुटीमुळे हिवरखेड परिसरात अतिवृष्टी झाली। शेतकरी काशीनाथ नागरे हे आपल्या शेतातील काम आटपून बैलजोडीला चारण्यासाठी ओढ्याच्या काठावर घेऊन गेले होते। त्याचवेळी ओढ्यात अचानक पूर येताच सुमारे 1,50,000 रुपये किमतीची खिल्लार बैलजोडी वाहून गेली। 2-3 तासांच्या शोधानंतर ती निमगाव वाया शिवारात मृत अवस्थेत आढळून आली। प्रशासनाने केला तातडीने पंचनामा। घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ माहिती दिली। त्यानंतर तहसीलदार दिवटे साहेब, तलाठी मोगल साहेब, वेटरनरी डॉक्टर साहिल देशमुख, पोलीस पाटील गजानन फोके व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। तात्काळ मदतीची मागणी। या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी नागरे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे। बैलजोडी म्हणजे शेतकऱ्याचा आधारस्तंभ, ती गेली म्हणजे सगळी शेतीच संपली, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी राज्य सरकारकडे या शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे।